कोल्हापुरातील नष्टे लॉन येथे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हिंदू धर्म संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीने आयोजित श्रावण व्रत वैकल्य सामुदायिक उपवास सोडण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ हिंदुत्ववादी कमलाकर किलकिले यांनी कावडीने पंचगंगा नदीवरून पवित्र जल आणून झाली। या जलाने श्री महादेवाच्या पिंडीस तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिषेक करण्यात आला। त्यानंतर गोमाता पूजन, ध्वजवंदन आणि 11 नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत महायज्ञाची सुरुवात झाली। विविध जात पंथातील मान्यवरांनी यजमान म्हणून सहभाग घेत हिंदू देवतांची आणि भारत मातेची आरती केली। सोहळ्या दरम्यान 108 जोडप्यांनी मंत्रोच्चारात केळीच्या पानावर सात्विक भोजन घेत उपवास सोडला, तर 5000हून अधिक हिंदू बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। इस्कॉन भजनी मंडळाच्या भजन जपामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झालं। भगवान श्रीकृष्ण, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसह अनेक संत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजनही झाले। श्रावण व्रत वैकल्यासारखे उपक्रम हिंदू समाजाची एकजूट वाढवतात। हीच एकजूट देशविघातक कृत्यांविरुद्ध आपल्याला सक्षम करते। लव जिहाद कायदा, गोहत्या बंदी कायदा, भोंगे नियंत्रण यांसारख्या मागण्या मान्य झाल्या आहेत। याला अशा उपक्रमांचा आधार आहे। ही परंपरा केवळ कोल्हापुरात नव्हे तर संपूर्ण देशभर पोहोचावी अशी इच्छा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी वैशाली क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, बाबा वाघापूरकर, ॲडव्होकेट सुधीर जोशी, श्रीकांत पोतनीस तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।